गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत केशोरीमध्ये सुरू असलेल्या ग्रामपंचायत नवीन इमारतीच्या बांधकामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। या कामात पारदर्शकतेचा अभाव असून भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांसह शिवसेना ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी केला आहे। ग्रामपंचायत नवीन इमारतीची निविदा 24 नोव्हेंबरला प्रसिद्ध झाली, मात्र याबाबत माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलेल्या ग्रामस्थांना धक्कादायक गोष्ट समोर आली। निविदा निघण्याआधीच म्हणजे 16 सप्टेंबर पासूनच इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे उघड झाले। ग्रामस्थांचा प्रश्न असा आहे की वर्क ऑर्डर काढण्यात आली नव्हती, कोणत्याही प्रकारचा ब्लू टेस्ट, स्टील टेस्ट किंवा मिक्स डिझाइन रिपोर्ट नाही, तरीही बांधकाम कसे आणि कोणाच्या आदेशावरून सुरू झाले। यामुळे या इमारतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर शंका व्यक्त केली जात असून या कामात पैशांचा मोठा व्यवहार झालेला आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे। शिवसेना ठाकरे गटचे तालुकाध्यक्ष चेतन दहिकर आणि पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट यांनी आरोप करीत सांगितले की निविदा निघण्याआधीच बांधकाम सुरू झाले। हे सरळ भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे। वर्क ऑर्डर आणि टेस्ट रिपोर्ट नसताना काम कसे सुरू झाले? आम्ही उद्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे याची अधिकृत तक्रार करणार आहोत। दरम्यान पंचायत समिती सदस्यांनी आणखी गंभीर आरोप केले। त्यांच्या म्हणण्यानुसार या इमारतीला अजूनही वर्क ऑर्डर नाही, तरी देखील जिल्हा परिषद अध्यक्षांनी या इमारतीचे उद्घाटन केले आणि मला या कार्यक्रमासाठी बोलावलेही गेले नाही। राज्यात आचारसंहिता लागू असताना निविदा काढण्यात आले, नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते, पण अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होत नाही। गावकऱ्यांचा आरोपही तितकाच स्पष्ट आहे। केशोरी ग्रामपंचायतीमध्ये नियमितपणे भ्रष्टाचार होत आला आहे। निविदा काढण्यापूर्वीच काम सुरू होते। सध्या या इमारतीचे अर्धे काम पूर्ण झाले आहे। या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा पातळीवर कोणती कारवाई होते, बांधकाम थांबणार का आणि तपास सुरू होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। ग्रामपंचायत कार्यालयाच्या इथे नवीन बांधकाम चालू आहे, हे आम्हाला नुकताच 10-12 दिवसा अगोदर कळलेलं आहे। याचं उद्घाटन माननीय जिल्हा परिषदचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर यांनी 16 सप्टेंबरला केलं होतं, जेव्हा की या कामाची निविदा ही 24 नोव्हेंबरला आली आणि 3 डिसेंबर त्याची शेवटची तारीख असताना देखील त्यांनी कसं काय या कामाचे उद्घाटन केलं हे आमच्या समजेच्या बाहेर आहे। या गावातील सरपंच माननीय नंदकुमारजी गहाणे यांचा मनमानी कारभार चालू आहे। 15 वित्तीय आयोगाचे निधीचा दुरुपयोग कसा चांगला करता येईल हा त्यांना चांगला ठाऊक आहे। त्यांनी मागील काही वर्षापासून जे सरपंच झाले तेव्हापासून स्वतः ठेकेदारीसुद्धा करतात आणि त्या 15 वित्त आयोगाचा निधीचा जेवढा चांगल्या प्रकारे उपयोग करायला व्हायला पाहिजे तसा होत नाही। त्यांनी मागील जे आचारसंहिता, आता जसे आपले नगरपंचायत वगैरे जे चुनावचे आचारसंहिता सुरू असताना देखील त्यांनी कुणाला न कळवता मनमर्जीपणाने आपलं हे बांधकाम चालू ठेवलं आणि निविदा जेव्हा माहिती झाली, निविदा भरायला जेव्हा आमचे काही दुसरे ठेकेदार बंधू गेले असता त्यांना सांगितलं की आमचं काम चालू झालेलं आहे, तुम्ही निविदा भरू नका, आणि त्यांना लालच पण देण्याचा प्रयत्न केला आहे पैशाच्या रूपात, पण ते कुठंतरी भ्रष्टाचाराला ते चालना देत आहेत असं माझा मूळ आरोप आहे। हा जो इनलिगल ग्रामपंचायत भवनाचं काम सुरू आहे याच्याबद्दल आतापर्यंत कोणत्याच नागरिकाला गावाच्या माहिती नव्हती। जेव्हा 24/11ला या ठिकाणी टेंडर सुरू झालं आणि 3 डिसेंबरला बंद झालं, त्या दिवशी खऱ्या अर्थाने या ठिकाणी ग्रामपंचायत भवनाची इमारतीचं टेंडर निघालं असं माहीत झालं। परंतु त्यापूर्वीच या ठिकाणी या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांनी येऊन ग्रामपंचायतचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवकांनी या ठिकाणी येऊन ह्या इमारतीचं भूमिपूजन केलं आणि कामसुद्धा करून गेलं। आपण या ठिकाणी उभे आहात, आपल्याला दिसत आहे ही बिल्डिंग कुठपर्यंत बनलेली आहे, परंतु कसल्याही प्रकारचा वर्क ऑर्डर नाही, त्याची गुणवत्ता नाही, काही नाही, आणि हा बांधकाम सुरू झाला त्यामुळं सगळे गावातले लोक या ठिकाणी अचंबित आहे। इतकेच नाही तर या गावचे सरपंच 2007-8ला सुद्धा निर्मल गाव योजनेअंतर्गत जे संडासाचं बांधकाम करण्यात आलं होतं त्यामध्ये सुद्धा त्या काळामध्ये या गावचे सन्माननीय हिरालालजी शेंडे आणि बाबरावजी गहाणे यांनी सुद्धा त्या काळामध्ये या नंदकुमार गहाणे उपसरपंच असताना त्यांची कंप्लेंट केली होती की निर्मल ग्रामपंचायत ग्राममध्ये त्यांनी 143 लोकांचं नाव दाखवून त्या ठिकाणी परस्पर पैसे खाण्याचं काम केलं होता। अशा प्रकारचे हे वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडणारे या गावचे सरपंच भ्रष्टाचाराला खतपाणी देतात। इतकंच नाही तर 15 वित्त आयोगाचा पैसा कशा पद्धतीनं त्याला डिवाईड करता येईल आणि कुठून आपल्या आणि मला आणि त्या ग्रामसेवकाला पैसे मिळतील याचा ते वारंवार विचार करत असतात। आपल्या गावची पाईपलाईनचं काम साधारण 6 महिन्यापासून सुरू आहे, अजूनपर्यंत त्याच्यावर किती पैसे खर्च झाले
आणि पैसे खर्च करूनही अजूनपर्यंत तो पाईपलाईनचा पाणी या गावात पोहोचू शकला नाही. अशा प्रकारचे अनेक कामं ते स्वतःच्या मर्मजीनं करतात. त्यांची हिटलरशाही आता यापूर्वीच आपल्याला सांगून गेलं की त्याची एकाधिकारशाही आहे, ते कुणाची ऐकत नाही. अशा प्रकारचे या ग्रामपंचायतमध्ये हा हाल चालू आहे आणि म्हणून त्याचं योग्य ते नाव मिळावं अशी माझीच नाही तर ह्या गावातील संपूर्ण लोकांची ही ओरड आहे. तर केशोरीमध्ये ग्रामपंचायत भवन माननीय माजी आमदार चंद्रिका पुरेसाहेब यांच्या निधीतून मंजूर झालेला आहे आणि त्या कामाची इथं सुरुवात झालेली आहे. ही सुरुवात 16 सप्टेंबरला झाली, परंतु या कामाचा कोणता वर्क ऑर्डर नाही आणि कोणतीच प्रकारची निविदा न काढता त्यांनी हा राजरोसपणे आपल्या हिटलरगिरीनं हा काम चालू केला. त्याच्यानंतर हे निविदा जेव्हा निघाली 24 नोव्हेंबरला, तेव्हा आम्हाला कळलं की आपल्या गावात ग्रामपंचायत भवन मंजूर झालेलं आहे. तर मी स्वतः निविदा टाकण्याकरिता गेलो असता त्यांनी मला धमकवण्याचा प्रयत्न केला की काम चालू आहे, तुम्ही काम करू नका, अशा प्रकारे त्यांनी मला धमकवण्याचा प्रयत्न केला. तरी पण मी 3 तारखेला जाऊन निविदा टाकलो. पर मी म्हणजे माझ्या काही मित्रांनी ठेकेदारांनी निविदा टाकला, त्यांच्यावर हे आता दबाव टाकत आहेत. सरपंच म्हणा किंवा त्यांच्या घरी 17 वेळ जाऊन त्यांना प्रेशराईज करत आहेत. माझं हे म्हणणं आहे की हा कोणत्याही प्रकारचा वर्क ऑर्डर न निघता हा काम कसा सुरू केला, याच्यामध्ये माझा असा आरोप आहे की जसा केंद्रामध्ये त्यांची सत्ता, राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे आणि आमच्या ग्रामपंचायतलासुद्धा त्यांचीच सत्ता आहे आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा त्यांचीच सत्ता आहे. तर याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. दुसरी गोष्ट, सरपंच साहेबाची हिटलरगिरी अशी आहे की आमच्या शिवाजी चौकामध्ये थोड्या प्रमाणात हे झालेलं आहे अतिक्रमण. तर सरपंच साहेबांनी पुढाकार घेऊन तो अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काही गोरगरीब जे टपरीवाले आहेत दुसऱ्या पक्षांचे, त्यांचे सेटच्या सेट कापून तो त्यांच्या हटवण्यात आला आणि जेव्हा त्यांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते होते, त्यांची जी दुकानदारी होती, त्या ठिकाणी जेव्हा आले आणि तिथून पळ काढून सरपंच निघून गेले. तिसरी गोष्ट एक अशी आहे की आमच्या केशोरी गावामध्ये आज हल्ली अशी परिस्थिती आहे, काही एखादा व्यक्ती मरण पावला तर त्याला जाळायचं कुठं, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी माझी शासनाला हे विनंती आहे की आमच्या केशोरी गावाला एखाद व्यक्ती मरण पावला तर त्याला जाळण्याची व्यवस्था करून द्यावी. अन्यथा मी शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने एखाद व्यक्ती मरण पावला तर ग्रामपंचायत समोर येऊन मी त्या व्यक्तीला जाळणार. आपण तक्रार केली आहे का याची? ग्रामपंचायत भवनासंबंधी तक्रार मी उद्याला कलेक्टर साहेबाला, CO साहेबाला आणि बांधकाम विभागाला स्वतः जाऊन मी कंप्लेंट करणार आहे. सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.